नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार उकडीचे मोदक. उकडीचे मोदक तर सगळेच बनवतात, पण आज मी वेगळी ट्रिक घेऊन आलेली आहे. मी 2.5 कप पाणी घेतले, तूप, मीठ टाकले आणि मग तांदळाचं पीठ टाकलं. त्याला चांगलं एक वाफ येऊ द्यायची आणि मग झाकून ठेवायचं. मी इथं घेतलं आहे मिक्सरचं भांडं, त्याच्यामध्ये मी पीठ वाटून घेतलं. ह्याचं आपण केलं तर आपल्याला हाताला चटके लागतात आणि जसं पीठ पाहिजे आपल्याला तसं भेटत नाही, म्हणून मी आज मिक्सरच्या भांड्याचा वापर केला आहे. बंद चालू करून तुम्ही 1 मिनिटं फिरवायचं. मग नंतर एक हात म्हणून मळून घ्यायचा. पीठ एकदम मऊ होतं आणि मोदकही खूप छान मऊ मऊ होतात आणि खायला पण खूप सॉफ्ट लागतं. जसं मार्केटमध्ये भेटतं तसे मोदक झालेले आहेत. तुम्ही बघताय मी मोदक किती पटापट लाटते. आणि बाकीचं मोदकचे सार वगैरे तुम्हाला माहितीच आहे कसं बनवतात. मी फक्त शॉर्टकटमध्ये व्हिडिओ काढले, लॉंग व्हिडिओज कोणी बघत नाही आहेत माझे, म्हणून म्हटलं शॉर्ट व्हिडिओ करूया. आणि मोदकचा शेप येण्याकरता मी चमच्याचा जो मागचा दांडा असतो त्याला मी यूज केला आहे. तुम्ही बघा मी कसं यूज केला आहे आणि कसा मोदकचा शेप आलेला आहे. मग गणपती बाप्पासाठी मोदक तयार झालेले. चला मग आपण गणपती बाप्पांना मोदक देऊया. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.